रनाळकर सर, हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे. म्हणजे लव जिहाद कमी होता म्हणून की काय, आता कॉर्पोरेट लव जिहादचे प्रकार हे समोर आलेले आहेत. थोडंसं खोलवर याच्यामध्ये गेलं तर हे कुठून सुरू होतंय, ही मोडस ऑपरेंडी काय आहे? जसं म्हटलात आणि पडळकर देखील म्हटलेत की ज्या पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे, तर नाशिक पोलीस हे गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या विषयाच्या मागे होते. जे त्यांनी आज समोर आणलेले, पण याच्या संदर्भातली जी एकूण त्यांची कारवाई आहे, तर ही साधारण 15 मार्च पासून सुरू होती. आणि या प्रकरणातला पहिला गुन्हा हा 25 तारखेला म्हणजे 25 मार्चला दाखल झालेला आहे. आणि त्यानंतर आरोपींना कोठडी घेतलेली होती, आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं. तोपर्यंत ही कानोकान खबर कुणाला लागली नाही. हे नेमकं प्रकरण काय आहे त्याची माहिती झाली नाही. काहीतरी रुटीन गुन्हा असावा, रुटीन आरोपी असावेत, असा एक समज साधारणपणे मीडियामध्ये पण झाला होता. आणि आज जेव्हा सीपींनी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली आणि एसीपी जे मिटके आहेत त्यांनी जी माहिती दिली, त्यानंतर हा सगळा प्रकार एकंदरीत उघड झाला आणि त्याची व्याप्ती देखील किती मोठी आहे हे देखील यातनं समोर आलं. कारण एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, म्हणजे मुळात इथं मल्टीनॅशनल कंपनीज कमी आहेत, त्याच्यामध्ये आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांची पण संख्या कमी आहे. तर ज्या काय मोजक्या ज्या कंपन्या आहेत, तर त्याच्यातली ही एक सर्वाधिक मोठी असलेली कंपनी. आणि त्याच्यामध्ये हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून सुरू होता, असं देखील एक बाब याच्यामध्ये समोर येते. आणि या प्रकरणातले जे HR मॅनेजर महिला आहे, तर त्या महिलेला पण अटक होण्याची याच्यामध्ये शक्यता आहे. क्राईम ब्रांचचं पथक हे नाशिक मधनं रवाना झालेलं आहे. तर त्या महिला देखील ती चौकशीच्या फेऱ्यामध्ये येऊ शकते, अशी एक शक्यता आहे. आणि यांना कशा पद्धतीनं फसवलं गेलं, म्हणजे आपण जे म्हटलं ते एक मोडेस ऑपरेंडी विशिष्ट पद्धतीने जी काही तयार केली जाते, तर त्यातलाच हा सगळा प्रकार होता. आणि जसं त्यांनी मुलाचं उदाहरण आपण आता पाहिलं, तर यातली जी एक पीडित मुलगी आहे, तर तिचं देखील राहणीमान अचानक बदललं. ते तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. जी मॉडर्न राहणारी जी मुलगी होती, तर ती एकदम ट्रेडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने राहायला लागली. तिच्या वेशभूषेमध्ये बदल झाला, तिच्या राहणीमानात बदल झाला, तिने काही उपवास वगैरे सुरू केले, अशी देखील माहिती सगळी समोर आली. आणि त्याच्यानंतर तो संशय अधिक बळावला. पोलिसांपर्यंत हा विषय आल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने पीडित महिलांची, मुलींची माहिती उघड होऊ न देता त्यांनी अतिशय बारकाईने, संवेदनशील पद्धतीने तपास केला. आणि याच्यामध्ये जेव्हा 6 आरोपी संशयित अटकेत झाले, त्यानंतर हा सगळा प्रकार हा माध्यमांच्या समोर सगळा मांडला गेलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातली व्याप्ती जी ही पुढच्या काळामध्ये कदाचित वाढू शकते. पण केरला स्टोरीज जसं म्हटलं, तर तसं पुन्हा नाशिक स्टोरीज समोर येतात की अगदी अगदी नाही. आणि हे खूपच भयंकर आहे. हे किती खोलवर गेलेलं आहे ते पाहावं लागेल. सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. आणि आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत. किरण, जसं आता रनाळकर सर सांगत होते आपल्याला की हे ऑपरेशन जवळपास महिनाभर आधी सुरू झालेलं होतं. कसा सुगावा लागला, काही तक्रार आली होती का, कुणकुण कशी लागली, आणि एकूण हे ऑपरेशन कसं राबवलं पोलिसांनी? प्रामुख्याने जर बघितलं तर साधारणपणे पहिला गुन्हा हा 25 मार्चला दाखल झालेला होता, ज्यामध्ये बलात्काराचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये जी संबंधित पहिली पीडित महिला आहे, तिने जी फिर्याद दिलेली आहे, त्यामध्ये अन्याय, अत्याचार आणि त्यासोबतच हे वेगवेगळे जे कलम आहेत त्याच्या अनुषंगाने कारवाई पोलिसांकडून केली जाते. मात्र जसं जसा तपास पुढे गेला, त्यामध्ये अनेक जणांची नावं समोर यायला लागली. अनेक पीडित महिला ज्या होत्या त्या देखील पुढे यायला लागल्या. याच्यामधले काही बाबी या ठळकपणे मांडता येतील. त्या म्हणजे या पीडित महिलांचं किंवा मुलींचं वय काय आहे, तर यामधल्या जवळपास 6 या ज्या पीडित महिला आहेत त्या अविवाहित आहेत, 2 विवाहित आहेत आणि यामध्ये 1 पुरुष आहेत. असे हे 9 जणांचे गुन्हे दाखल आहेत. साधारणपणे पीडितांचं वय जर बघितलं तर ते 18 ते 25 या वयोगटातले आहेत. आणि या ज्या मुली आहेत त्यांचं साधारणपणे घरची परिस्थिती जी आहे ती बेताची आहे. अशा परिस्थितीची ज्या पद्धतीने त्यांना सुरुवातीच्या काळात इंटरव्ह्यू मध्येच त्यांची माहिती मिळायची आणि त्यांना लक्ष केलं जायचं, अशा स्वरूपाची एकूण त्या सगळ्यांची आरोपींची मोडस होती. दुसरा एक याच्यामधला मुद्दा आणखी असा की एक जो 9वा गुन्हा आहे किंवा त्या गुन्ह्यांमधला एक गुन्हा असा आहे की ज्यामध्ये पुरुष तक्रारदार आहेत, पुरुष पीडित आहे, ज्याचं एकूणच त्याचं राहणीमान बदललं, त्याचं जे नाव आहे ते देवाचं नाव आहे, मात्र त्याचं एकूणच जी काही
वागणूक होती किंवा त्याचा जो पेहराव होता तो सगळा बदललेला होता. तो नमाज पठण करत होता, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख सुद्धा आपण माध्यमांवर करू शकत नाही अशा स्वरूपाच्या बाबी तो करायला लागलेला होता. आणि त्यामुळे ह्या बाबी निदर्शनास येऊ लागल्या. आणि नंतरच्या काळामध्ये जो पहिला गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये 354 असेल, 376 असेल, या ज्या कलमांच्या खाली जो गुन्हा दाखल झाला त्यानंतर उर्वरित पीडित जे आहे ते पुढे यायला लागले. आताच्या घडीला जर बघितलं तर 9 फिर्यादी आहेत, मात्र आरोपी जे आहेत त्यांची संख्या 8 आहेत. त्यामध्ये पुरुष मंडळी ही 6 आहे. 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. एकाचा MCR झालेला आहे, तर 5 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. उर्वरित ज्या 2 आरोपी आहेत त्या महिला आहेत. त्यातल्या दोन्ही महिला ह्या फरार झालेल्या आहेत. एक जी महिला आहे ती म्हणजे जी संबंधित नामांकित कंपनी आहे त्या नामांकित कंपनीची HR आहेत. त्या HRनं या पीडित महिलांनी किंवा मुलींनी जी तक्रार मागच्या काळात दिलेली होती तिची दखल घेतली नाही, कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही. आणि त्या सगळ्या अनुषंगानं मग त्या व्यक्तीला सुद्धा यामध्ये फिर्यादी करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे एकूण प्रकरण बघता आता जरी 9 गुन्हे दाखल झालेले असले तरी नाशिक पोलिसांच्या तपासात आणि आतापर्यंतची जी मिळालेली माहिती आहे त्यामध्ये 25 ते 30 महिला असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्या सगळ्या अनुषंगानं नाशिक पोलिसांकडनं तपास देखील केला जातोय. खास या संपूर्ण प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये तातडीनं SIT ची स्थापना करण्यात आलेली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके याबाबतचा तपास करताय आणि संपूर्ण नाशिकमध्ये जे शहर हद्दीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जर असा कुठला प्रकार घडत असेल तर त्याबाबतची तातडीनं कार्यवाही करण्यासाठी तक्रार द्यावी, पीडितांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल अशा स्वरूपाचं आव्हान देखील केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला या सगळ्या काळामध्ये हे जे संपूर्ण कॉर्पोरेट जगतातलं जे प्रकरण समोर येतंय ते जर बघितलं तर कॉर्पोरेट क्षेत्र हे सुरक्षित क्षेत्र मानलं जातं. त्याबाबतच्या चर्चा देखील होता. मात्र कॉर्पोरेट क्षेत्र सुद्धा सुरक्षित ते नाही. सुद्धा खोलवर पोखरलं गेलेलं आहे हे या निमित्तानं समोर आलेलं आहे. मला वाटतं पुढच्या तपासामध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात. लक्ष ठेवून राहाच किरण, अपडेट घेत राहू वेळोवेळी. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.